नमस्कार लाडक्या बहिणींनो, आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असणार आहे कारण आज अर्थसंकल्पीय निर्णय होणार आहे. 1500 रुपयेचा निर्णय काय होणार? 8 मार्च रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे 1500 रुपये जमा होणार का नाही? आज जी.आर. निघेल का? किंवा पैशाचं वाटप कधीपर्यंत होणार? ही सगळी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवरती नवीन आहे किंवा अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. कारण लाडक्या बहिणींनो, आपलं एकमेव चॅनल आहे जे पहिल्यांदा सगळी सविस्तर माहिती देते व खरोखर माहिती देते. ई-केवायसी संदर्भात असो, ई-केवायसी दुरुस्ती प्रक्रिया संदर्भात असो किंवा लाडक्या बहिणींचा काही प्रश्न असू द्या, सरकारी योजनामार्फत कोणती फॉर्म भरायचा असू द्या, तर नक्कीच इथे अचूक माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण देतो. त्यामुळे पहिल्यांदा सबस्क्राईब करायला विसरू नका. तर फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होणार? फेब्रुवारीचा अख्खा महिना संपलेला आहे. मार्चचे सुद्धा 4 ते 5 दिवस संपलेले आहे. आज तारीख आहे 6 मार्च व आज तरी वितरण होईल का किंवा लाडक्या बहिणींसाठी काय निर्णय होणार ही सगळी माहिती आपण पाहून घेऊया. तर लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, आज अर्थसंकल्पीय निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस घेणार आहेत व त्यामध्ये पूर्णपणे बजेट ठरवलं जाणार आहे. आता हे बजेट असणार आहे पुढील 12 महिन्यांचं. म्हणजेच काय, पुढील 12 महिने लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी नक्कीच इथे मदत होणार आहे. पण आता एक ट्विस्ट आहे, ते म्हणजेच काय की ई-केवायसी दुरुस्ती प्रक्रिया. ई-केवायसी दुरुस्ती प्रक्रियामुळे काय झालेलं आहे की लाडक्या बहिणींना ई-केवायसी दुरुस्तीमध्ये जे काही लाडक्या बहिणींची यादी असणार आहे त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. आता ही यादी कोणती असणार आहे बघा. ज्यांची ई-केवायसी झालीच नाही म्हणजे OTP प्रॉब्लेम आहे किंवा सर्व्हर डाऊन आहे ते तर आहेच, पण काही लाडक्या बहिणींनी आपण अपात्रच आहोत म्हणून सुद्धा ई-केवायसी केलेली आहे नाही. त्यामुळे सरकारला असं सुद्धा वाटत असणार आहे की ज्या अपात्र बहिणी आहेत, म्हणजे फक्त अपात्र बहिणींनीच, ज्या लाडक्या बहिणी या योजनेमध्ये लाभ मिळवू शकत नाही किंवा ज्या महिलांकडे 4 चाकी वाहन आहे किंवा सरकारी जॉब करत आहे, अशा लाडक्या बहिणीनेच अपात्र यादी किंवा ई-केवायसी केली नाही असं सरकारचा समज जरी झाला तरी सुद्धा लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासाठी जमलंच नाही किंवा गावाकडे म्हणजे काही खेडेगावामध्ये असो किंवा माहितीच नव्हती की ई-केवायसी प्रक्रिया करायची आहे, अशा लाडक्या बहिणींची सुद्धा ई-केवायसी राहिल्यामुळे सरकारकडे एक विनंती की आम्हाला ई-केवायसी करण्यासाठी नक्कीच संधी द्या, जेणेकरून त्यांचा हप्ता सुद्धा सुरू होईल. पण इथे दाट शक्यता आहे की ई-केवायसी सुरू नाही होणार, कारण ई-केवायसी दुरुस्ती प्रक्रिया जोरात सुरू आहे व ती लिस्ट आहे ते सुद्धा तयार झालेले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, हे 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये येणे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे ई-केवायसी दुरुस्ती प्रक्रिया लवकरात लवकर करून घ्यायचं आहे. आता आज लवकरात लवकर अर्थसंकल्पीय निर्णय झाल्यानंतर, मुख्यमंत्र्यांकडून हे बजेट ठरल्यानंतर फेब्रुवारी हप्ता व 1500 रुपयांबद्दल सुद्धा अपडेट येणार आहे. कारण मंत्री आदितीताई तटकरे त्याच्याबद्दल माहिती देतील सोशल मीडियाच्या माध्यमातून असो किंवा त्यांच्या ट्विटर पेजच्या माध्यमातून असू द्या. त्याच्यानंतर पूर्णपणे जी काही बजेट आहे किंवा जितक्या लाडक्या, आता कालच एक अपडेट आली होती की 17 लाख लाडक्या बहिणींनी ई-केवायसी दुरुस्ती प्रक्रिया करून त्यांची जी काही लिस्ट आहे ती तयार झालेली आहे. म्हणजेच काय, आता ही फेब्रुवारी हप्ता वितरणाबाबत खूप मोठ्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काय वाटतं की कधीपर्यंत हप्ते जमा होतील? नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. लवकरात लवकर 8 मार्चपर्यंत पैसे येणे अपेक्षित आहे, पण जी.आर. निघाला नाही. 1 ते 2 दिवसांमध्ये जर जी.आर. निघाला तर हप्त्याचं वितरण लवकरच 11 तारखेपर्यंत होण्याची दाट शक्यता आहे. बघा, आज 6 तारीख आहे, शनिवार रविवारी जरी शनिवारी जी.आर. निघाला तरी सुद्धा रविवारी पैशांचं वितरण होणार नाही. 2 ते 3 दिवसानंतर हप्ता वितरण होईल व 11 तारखेपासून पैशांचं वितरण होण्याची दाट शक्यता आहे. पण सध्या तरी म्हणजे आज किंवा उद्या किंवा महिला दिनानिमित्त पैशांचे वितरण होण्याची फार शक्यता कमी असणार आहे. अर्थसंकल्पीय महत्त्वपूर्ण निर्णय असणार आहे, कारण पुढील 12 महिन्यांची तरतूद पूर्णपणे यामध्ये ठरवली जाणार आहे. त्यानंतर सामाजिक न्याय व विशेष विभागाकडून जी.आर. येतो. महिला व बालविकास विभागाला जे काही पैशाचं वाटप आहे ते पूर्णपणे दिलं जातं व 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त तरी पैशाचं वाटप नक्कीच सरकारने करावं. तुम्हाला काय वाटतं? जे 3000 रुपये पेंडिंग आहे ते सुद्धा 31 मार्च पूर्वी नक्कीच सरकारने देणे गरजेचं आहे. कारण का, ई-केवायसी दुरुस्ती प्रक्रिया जोरात सुरू आहे. ज्या लाडक्या बहिणींवर अन्याय झालेला आहे, नोव्हेंबर डिसेंबरचे हप्ते थांबून त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण सरकारने सांगितलं होतं पेंडिंग हप्ता 100% लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. बघा, आज जर जी.आर. आला तर नक्कीच आनंदाची अपडेट आहे, नाही तर उद्यापर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल किंवा मग पुढील हप्त्यात पुढील जे काही पुढील
आठवडा असणार आहे, त्यामध्ये आपल्या पैशांचं वितरण 100% होणार आहे. तुम्ही जरी EKYC दुरुस्ती केली नसेल तर या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही लाडकीबहीण.महाराष्ट्र.gov.in यावरती जाऊन EKYC दुरुस्ती प्रक्रिया करायची आहे.